नमस्कार मंडळी, कृषी दर्शन या कार्यक्रमात मी रेवती आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. मंडळी, स्वामी विवेकानंद नेहमी म्हणत, वाचनाची सवय तर प्रत्येकाला असावीच, पुस्तकं तर वाचायला हवीतच, पण त्यासोबतच माणसं वाचायला जमलं पाहिजे. माणसं वाचता आली तरच उत्तम कम्युनिकेशन साधता येतं, अर्थात उत्तम संवाद करता येतो. आणि आजच्या संवादाच्या कम्युनिकेशनच्या या फास्ट काळामध्ये स्वामीजींचं हे वक्तव्य, त्यांचे हे विचार खूप मोलाचे ठरतात. कृषी क्षेत्रामध्येही संवाद कौशल्य खूप महत्त्वाचं आहे बरं का. कसं ते आज जाणून घेऊया आजच्या कृषी दर्शन या कार्यक्रमात. आणि ही महत्त्वपूर्ण माहिती देण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत कृषी महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक डॉक्टर रवींद्र वाघमारे सर. सरांचं सर्वप्रथम स्वागत करूया आणि मग त्यांच्याकडून जाणून घेऊया कृषी क्षेत्रातील संवाद कौशल्याचं महत्त्व. सर, संवादाचं महत्त्व या काळात खूपच जास्त आहे, पण कृषी क्षेत्रामध्ये ते किती उपयोगी ठरतं? कृषी क्षेत्रामध्ये कम्युनिकेशन, संवाद या अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे आणि फार महत्त्वाची आहे. आता आपल्याला कृषी क्षेत्रामध्ये विकास करायचा आहे. आपण सध्या कृषी क्षेत्रामध्ये विचार केला, सध्याचे जे शेतकरी आहे हे अत्यंत कमी क्रियाशील धारण क्षेत्र आहे. जमिनीचं फार विघटन झालं आहे, अपघटन झालं आहे आणि शेतकरी हे अल्पभूधारक झालेला आहे. आणि ह्या अल्पभूधारक शेतकऱ्याचा आपल्याला कृषी उत्पादन वाढवायचं आहे आणि त्यांचा विकास करायचा आहे. जर हे शेतकरी एकमेकाशी जुळतील आणि एकमेकाशी जुळण्याकरता आपल्या त्यांना चांगला संवाद असणं आवश्यक आहे. शेतकऱ्यांचा शास्त्रज्ञांसोबत संवाद, शेतकऱ्यांचा इतर शेतकऱ्यांसोबत संवाद, शेतकऱ्यांचा प्रगतिशील शेतकऱ्यांचा संवाद, शेतकऱ्यांचा कृषी तंत्रज्ञान सोबत संवाद, यामुळे त्यांच्यामध्ये ज्ञानाची घर पडते. ज्ञान भरपूर असते, ज्ञानाचा फार मोठा महासागर आहे, पण माझ्या शेतीच्या परिस्थितीमध्ये मला कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे हे त्याला कळते. याकरता संवादाच्या माध्यमातून त्याच्यामध्ये जागृती होते, त्याला ज्ञान मिळते आणि त्याच्यामध्ये शेती करण्याचा आत्मविश्वास वाढतो की आजकाल जी नैसर्गिक साधनसंपत्ती आहे याची फार मोठी कमतरता आहे. आपल्याकडे उपलब्ध त्या साधनसंपत्तीचा उपयोग करून आपण शेतीचं उत्पादन कसं वाढवायचं याचा तो फार सकारात्मकपणे विचार करू शकतो. सर, हे खूपच महत्त्वाचा आणि एक वेगळा अँगल आहे हा. ॲक्च्युली कृषी क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांना काय गरज आहे कम्युनिकेशनची, असा जनरली प्रश्न असतो. सर, हा संवाद साधायचा म्हणजे शेतकऱ्यांनी नेमकं कसं करायचं? कृषी क्षेत्रामध्ये संवादाचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. शेतकरी हा मुख्य घटक आहे देशाच्या विकासाकरता. शेती याचा पूर्णपणे विकास व्हायला पाहिजे. शेतीमध्ये आजच्या ज्या रोजच्या समस्या आहेत, जसं क्लायमेट चेंज, ज्याप्रमाणे आपल्याला नियमितपणे पाऊस पडत नाही, शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती, विविध प्रकारच्या योजनांचा आपल्याला लाभ होईल का, आणि अशा पद्धतीने या सगळ्याच्या माहिती मिळण्याकरता त्याला चांगला संवाद कौशल्य असणं आवश्यक आहे. आणि संवाद कौशल्याच्या माध्यमातून तो इतर शेतकऱ्यांना, अधिकाऱ्यांना आपल्यातला आत्मविश्वास प्रकट करतो आणि मी त्याचा कसा चांगला लाभार्थी होऊ शकतो हे तो त्याला सांगू शकतो. आता ही झाली वरून खालपर्यंत संवादाची प्रक्रिया. दुसरी प्रक्रिया अशी आहे की शेतकऱ्यांमध्ये असलेला संवाद. आज शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसोबत संवाद केला तर तो स्वतःप्रमाणे तो जो सजग झाला, तो जो हुशार झाला ते, आणि त्यानं जे मिळकत मिळली ती मिळकत त्याला इतर शेतकऱ्यांना वाटावी लागते. आणि अशा पद्धतीने हा एक प्रकारचा एक समूह फार्म होतो. आज तुम्हाला प्रगती करायची असेल तर शेतकऱ्यांनी सामूहिकपणे, सामुदायिकपणे गट स्थापन करून हे शेती करणं आवश्यक आहे. याकरता संवादाचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. बरोबर सर, गटशेती हा एक वेगळा विषय आहे आणि जी संवादातूनच फॉर्म केल्या जाते गटशेती, त्याविषयी थोडी माहिती आम्हाला द्या. गटशेती जे आहे की शेतकरी जे स्वतः आपल्या शेतावर काम करते त्याला आजच्या परिस्थितीमध्ये त्याला पीक कसं उत्पादन करायचं हे सांगायची आवश्यकता नाही आहे. पिकामध्ये कोणते आदान पाहिजे हे त्याला सांगायची आवश्यकता नाही आहे. पण आपण माल निर्मिती केल्यानंतर ह्या मालाला कुठं विपणन करायचं, याचा बाजारपेठ कुठं आहे आणि हे कुठं आपल्याला आपल्या
जो निर्मित झालेला धान्य माल भाजीपाला याला जास्त भाव कुठे भेटू शकेल याकरता त्याला विपणनाची व्यवस्था पाहिजे आणि विपणनाची व्यवस्था करताना तो आपल्या शेतावरून माल त्या बाजारपेठेमध्ये नेण्याकरता त्याला वाहतुकीची व्यवस्था पाहिजे आणि वाहतुकीची व्यवस्थेसोबत त्याला एकासोबत माझ्या मालासोबत इतर शेतकऱ्यांचा माल टाकणं याकरता त्याला एक सामूहिक भावनातून गट निर्माण करावं लागते। आता हे जे गट असतात, गट हे समान विचाराचे समान मनाचे एकत्रित आलेली शेतकरी मंडळी असतात। त्यांच्या सगळ्यांचे विचार असतात आणि उद्देश असतात की माझ्या भाजीपाल्याला मालाला धान्याला चांगला भाव भेटला पाहिजे आणि अशा पद्धतीने ते एक प्रकारचा समूह सामुदायिक भावनातून गट स्थापन करतात आणि अशा पद्धतीने बाजारात जाऊन ते विकतात। दुसरा यामध्ये महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आपल्या शेतमालाला आपण मूल्यवर्धन केलं पाहिजे। तुम्ही गट स्थापन केला, एका शेतकरी हे मूल्यवर्धन करू शकत नाही, त्याच्याकरता तुम्हाला सामूहिक प्रकारची कृती पाहिजे आणि हे सामूहिक आपण त्याला ॲक्शन म्हणतो। हे सामूहिक कृती करतात, सगळे शेतकरी याच्या सोबत येतात, विचार करतात, मतं मांडतात आणि त्याच्यामध्ये उपलब्ध असलेले पैसा साधन सामुग्री याच्यावरकडून गट स्थापन करून ते मूल्यवर्धन करण्याकरता विचार करतात की जेव्हा आपल्या बाजारामध्ये आपल्या शेतमालाला भाजीपाल्याला जास्त भाव नाही आहे त्यावेळेला आपण मूल्यवर्धन केलं त्याचा कितपत फायदा होते अशा पद्धतीने सामूहिक विचार करू शकतात। आपण उदाहरण घेऊ, सध्या बाजारामध्ये एक प्रकारचं टमाटरला भाव नाही, अशी परिस्थिती उद्भवते। आता काय करायचं, आपला वाहतुकीचा खर्च निघू शकत नाही, यावेळेला आपण टोमॅटो केचप करायचं का, हे करायचं का, बॉटलिंग करायचं का, याकरता जवळचं कृषी विद्यापीठ कृषी विज्ञान करणं याच्याकरता आपल्या महिलांना आपण प्रशिक्षण द्यायचं का, असा जेव्हा विचार करतो त्या विचारांना चालना मिळते गटातून, टीमवर्कतून आणि अशा पद्धतीने विचार करून आपल्या मालाला डायरेक्ट आपल्या शेतातून ग्राहकापर्यंत पोहोचवणे हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे आणि गटाच्या माध्यमातून होते। यामध्ये तुम्हाला संवाद कौशल्य वापरावं लागते, चांगल्या प्रकारचा संवाद करायचा आणि इतक्या परिणामकारकपणे संवाद करायचा की आपला जो ब्रँडेड माल आहे, आपण निर्मित केलेला मूल्यवर्धित माल आहे, तो ग्राहकाला पटला पाहिजे आणि त्याने विकत घेतला पाहिजे आणि याच्यामध्ये पूर्ण नफाचा प्रॉफिट आहे हे शेतकऱ्याच्या खिशात जातो, याच्यामधली मधली मंडळी कोणचीच नाही आहे। तर अशा पद्धतीने हे गटाचे फायदे आहे आणि संवाद तितकंच जास्त महत्त्वाचा आहे। सर, खूप व्यवस्थित तुम्ही हा मुद्दा एक्सप्लेन केला की गटशेती कशी असायला पाहिजे। याच्यामध्ये एक तुम्ही मुद्दा सांगितलात विपणनाचा। विपणन करताना आता इतके ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स अवेलेबल आहेत, शेतकरी त्यांचा प्रोड्यूस जे आहे ते ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती पण विकायला ठेवू शकतात। मग अशा वेळेला त्यांना संवाद कौशल्याची कसे लाभ होतात, कसा फायदा होतो? आजकाल हे जग जे आहे की असे म्हणणं आहे की लोकल फॉर द ग्लोबल, तुम्ही तुमच्या जागेवर निर्मिती करा आणि पूर्ण जगामध्ये देशामध्ये इतर ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी विका। आता हे जे ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे, समजा तुमच्या स्मार्टफोनमध्ये म्हणजे व्हॉट्सअप ग्रुप्स म्हणा, तुमचा ईमेल म्हणा, फेसबुक म्हणा, तुमचं प्लॅटफॉर्म्स आहे, डिजिटल साक्षरता आहे, हे जे सगळ्या प्रकारचे प्लॅटफॉर्म असतात याच्यामध्ये तुम्ही चांगलं संवाद कौशल्य वापरून चांगल्या प्रकारचा संदेश देऊन तुमच्या मालाचे वैशिष्ट्य त्या ठिकाणी सांगणे आणि माझा माल कशा पद्धतीने सेंद्रिय आहे, यामध्ये मी कशा पद्धतीने कमीत कमी नाही अशा प्रकारचे कीटकनाशके रोगनाशके वापरले नाही आहे, त्याच्यामध्ये कशा प्रकारचे चांगले न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू आहे आणि गुण आहे हे त्यांना प्रतिष्ठित करून सांगावं लागते। याकरता त्यांनी चांगलं संवाद कौशल्य निर्मित करायचं, ते बोलायचं, संदेश द्यायचा, एका संदेशामध्ये दोन अर्थ निघाले नाही पाहिजे आणि वैशिष्ट्य अशा पद्धतीने सांगायचं की ग्राहकाचं एक प्रकारचं मतपरिवर्तन झालं पाहिजे की आपण या शेतकऱ्याचा या समूहाचा आपण माल खरेदी केला पाहिजे की जेणेकरून आपल्याला, आपल्या कुटुंबाला, आपल्या स्वास्थ्याला याचा निश्चितपणे फायदा होऊ शकतो। यामध्ये संवादाचे अनेक प्रकारचे प्लॅटफॉर्म्स आहे, डिजिटल प्लॅटफॉर्म्स आहे, व्हॉट्सअप ग्रुप्स आहे, त्यांचे ग्रुप्स आहे, यामध्ये ते प्राथमिक माहिती देऊ शकतात, नंतर विपणनाची माहिती देऊ शकतात आणि पाहिजे तर ती एक प्रकारची जी कोरिअर सर्व्हिस आहे त्या माध्यमातून ह्या माल त्यांचा घरपोच पाठवू शकतात। म्हणजे मला सांगायचे वाटते की हे जी एक प्रकारची डिजिटल क्रांती झालेली आहे संगणक युगामध्ये, आपण डायरेक्ट शेतातून एकूण ग्राहकाच्या प्लेटपर्यंत आपला माल पोहोचू शकतो। हे असं इतकी ताकद ह्या संवाद कौशल्य संवादमध्ये आहे हे या ठिकाणी मला सांगायचे वाटते। सर, शेतकऱ्यांनी, तुम्ही आता डिजिटल क्रांतीचा एक मुद्दा सांगितला, तर शेतकऱ्यांनी या डिजिटल क्रांतीचा मॅक्झिमम उपयोग कसा करून घेतला पाहिजे, त्यासाठी त्यांनी स्वतःमध्ये काय अपलिफ्टमेंट केल्या पाहिजे? शेतकऱ्यांनी आजकाल आपल्या देशामध्ये ग्रामीण भागामध्ये साक्षरताचा दर फार जास्त आहे, चांगला आहे, ही फार एक प्रकारची प्रेरक गोष्ट आहे। त्यामध्ये ते डिजिटल जी साक्षरता आहे हे पण दिवसेंदिवस वाढत आहे। आज शेतकरी तुम्ही पाहता की अँड्रॉइड, आपण त्याला स्मार्टफोन म्हणतो, त्याचा उपयोग करतात, त्याला त्याचे सगळे फंक्शन्स माहीत आहे, त्याला व्हॉइस कॉल हे पण माहीत आहे, त्याला ईमेल माहीत आहे, त्याला कोणकोणत्या साईटवर जाते साईट माहीत आहे, त्याला फ्री टोल नंबर हे पण माहीत आहे आणि अशा माध्यमातून मला शेतामध्ये कशाची आवश्यकता आहे
आणि अशा पद्धती म्हणजे स्पेसिफिक अशा पद्धतीच्या आवश्यकतेनुसार तो त्या साईटवर जातो आणि माहिती प्राप्त करून घेतो. आता माहिती प्राप्त झाल्यानंतर ही भेटलेली माहिती मला माझ्या शेतामध्ये किती उपयोगी पडेल आणि याची उपयुक्त पडण्याकरता त्याचा जो एक प्रकारचा जो सर्कल असतो, मित्रांचा सर्कल, विद्यापीठाचा संपर्क, कृषी महाविद्यालयाचा संपर्क, अशा माध्यमातून तो त्याच्यामधून त्यांना अधिक विचार करून आपल्यामध्ये असलेलं अनेक प्रकारचे निराकरण हे माझ्या शेतामध्ये याचं अंगीकरण करू का याविषयी प्रश्न विचारून त्याचं ॲप्लिकेबिलिटी ते तेच करतं आणि अशा पद्धतीने मीला पाहिजेली माहिती माझ्या शेतामध्ये कितपत उपयोगी आहे हे शास्त्रज्ञाला विचारतात. आणि अशा पद्धतीने ही जी मला आता हे आदान ही गोष्ट माझ्या शेतात वापरायची आहे हे कमीत कमी किमतीमध्ये आपल्याला कुठे भेटेल याचं ते दुकान मार्केट माहीत करून घेतात. आणि अशा पद्धतीने ही भेटलेली वस्तू आहे आपण किती परिणामकारकपणे वापरू शकतो याचा पण ते विचार करतात की जेणेकरून ती शेती करायची आपल्याला शाश्वत शेती करायची आहे. कमीत कमी आदानामध्ये आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन करायचं आहे म्हणजे आपल्याला आपण आदानावर खर्च कमी केला तर आपल्याला जास्त नफा मिळतो. आणि अशा करता आपण विविध माध्यमातून विविध लोकांना संवाद साधला हे चांगल्या पद्धतीने याचा फायदा होऊ शकतो. सर, शाश्वत शेतीचा एक विचार तुम्ही आत्ता सांगितलात, पण शेतकऱ्यांना याविषयीच्या बेसिक काही कन्सेप्ट माहिती असणं खूप गरजेचं आहे. मग ही सुद्धा माहिती त्यांना ऑनलाईन किंवा अशी संवादातून मिळेल का? संवादातून त्यांना निश्चितपणे माहिती मिळते. आतापर्यंत शाश्वत शेती कशी करायची याची माहिती संवादातूनच भेटलेली आहे. आता शाश्वत शेतीमध्ये असं आहे की आपल्याला निरंतरपणे आपल्या शेताच्या माध्यमातून आपल्याला ते पैसे भेटले पाहिजे, मिळकत भेटली पाहिजे. आता ही जी मिळकत जी भेटलेली पाहिजे ही मिळकत वर्षभर भेटलेली पाहिजे. त्यामध्ये तुमचं पाण्याचं नियोजन, योग्य पिकाची निवड म्हणजे बाजारपेठला मागणी आहे त्या पिकाची निवड म्हणजे आपल्याला भाव जास्त भेटला पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट त्यामध्ये आपण पेस्टिसाईड, इन्सेक्टिसाईड याचा विचार केल्यापेक्षा आपण बायोलॉजिकल पेस्ट कंट्रोल केला पाहिजे की त्यामध्ये आपण कोणतेही केमिकल आपल्या निर्मित मालामध्ये जात नाही की जे स्वास्थ्याला हानिकारक आहे. अशा पद्धतीने त्याची निर्मिती झाल्यानंतर आपण आजूबाजू शेतकऱ्यांचा तो माल जमा करायचा म्हणजे जास्त प्रमाणामध्ये बाजारपेठ नेला त्याला भाव जास्त मिळतो. आणि अशा पद्धतीने बाजारात नेल्यामध्ये त्याला पॅकिंग करायचं, ब्रँडिंग करायचं शेतावर आणि अशा पद्धतीने त्याला प्रोड्यूस करायचं ॲट्रॅक्टिव्ह अशा याच्यामध्ये आपण जो ग्राहकासमोर ठेवला तर त्याला जास्त भाव भेटतात. आणि अशा पद्धतीने आपल्याला जी मिळकत भेटते ही मिळकत वर्षभर चालू राहते. आणि अशा पद्धतीने आपल्याला शेतीमध्ये शाश्वतता मिळते, जीवनामध्ये शाश्वतता मिळते आणि हा जो पैसा मिळते त्याचं कुटुंबाचं पालनपोषण, मुलांचं शिक्षण हे चांगल्या पद्धतीने करू शकतो. आपण याला सस्टेनेबल फार्मिंग असे म्हणतो. आणि अशा पद्धतीने ही जे शाश्वत शेती आहे याच्यामुळे शेतकऱ्यांची जे किमान धारण क्षेत्र अत्यंत कमी आहे, आपण त्याला अल्पउधारक म्हणतो, मार्जिनल फार्म म्हणतो, त्याची शेती हे नफाकर होऊन राहिली आहे. अशा पद्धतीने तो त्या शेतीवर आपलं मुलांचं शिक्षण आणि कुटुंबाचं पोषण करू शकतो हे या ठिकाणी मला ठामपणे सांगावंशी वाटते. सर, ही खूप इंटरेस्टिंग माहिती आहे आणि संघशक्तीचा किती छान परिणाम, टीमवर्कचा किती छान परिणाम शेतकऱ्यांना मिळू शकतो शाश्वत शेतीमध्ये हे आपल्याकडून जाणून घेताना खरंच खूप महत्त्वाची माहिती आम्हाला मिळते. पण सर, आता आपल्या कार्यक्रमात वेळ झाली आहे एका लहानशा ब्रेकची. तर मंडळी, आपण भेटूया पण या लहानशा विश्रांतीनंतर. तर मंडळी, ब्रेकनंतर आपलं खूप खूप स्वागत आहे आजच्या कृषी दर्शन या कार्यक्रमात. आज आपण जाणून घेतोय कृषी क्षेत्रातलं संवाद कौशल्याचं महत्त्व आणि डॉक्टर रवींद्र वाघमारे सर आपल्यासोबत आहेत. सर, आपली चर्चा पुढे नेऊया आणि माझा पुढचा प्रश्न जरासा शिक्षण क्षेत्राशी संबंधित आहे. आज जी मुलं ॲग्रिकल्चर कोर्समध्ये शिकतायत ही पुढे जाऊन शेती करतील किंवा त्या शेतीमधले वेगवेगळे प्रयोग करतील. अशा मुलांसाठी संवादाचं काय महत्त्व आपण सांगता? कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी किंवा डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे विद्यार्थी हे विद्यार्थी आजकाल विज्ञानावर आधारित अशा प्रकारचे कृषी शिक्षण घेतात. आता हे खरं आपल्या समाजाचे दूत आहे आणि ग्रामीण भागामध्ये विविध प्रकारचं तंत्रज्ञान, नवाचार, मशिनी आणि शेतकऱ्यांना उपयोगी असं तंत्रज्ञान ते त्यांच्यापर्यंत पोहोचवतात. आम्ही 8-17मध्ये म्हणजे 4 वर्षामध्ये विद्यार्थ्यांना पदवीधर होईपर्यंत कृषी क्षेत्रामधले सगळे पैलू, सगळे विषय त्यांना शिकवतो. यामध्ये आमचा रावे एक कार्यक्रम असतो आणि रावे या कार्यक्रमाच्या अंतर्गत आम्ही शेतकऱ्यांना प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या साथीने राहू देतो, त्यांच्या राहू देतो. विद्यार्थी त्या खेडेगावामध्ये राहतात, शेतकऱ्यांचं जीवन अभ्यास करतात, त्यांची आर्थिक परिस्थितीचा अभ्यास करतात, त्यांची शेती पाहतात, अभ्यास करतात आणि अशा पद्धतीने हा कृषी पदवीधर नंतर समाजामध्ये जातो आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतो. आता शेतकरी शेती करतो, शेतकरी चांगल्या पद्धतीने पीक उत्पादन करतो. आता प्रश्न असा आहे की त्यांनी गुणात्मक पीक उत्पादन करायला पाहिजे.
त्यांनी शेतीमध्ये आदान याच्या कमी किमतीचा वापर केला पाहिजे. जसं आजकाल शेतकरी रासायनिक खताचा वापर करतात, आजकाल शेतकरी तुम्ही पाहता की कीटकनाशकाचा वापर करतात. यामध्ये तो सगळ्यात जास्त प्रकारचा खर्च करत असतो. शेवटी हा जो खर्च आहे त्याचा नफा कमी करतो. आता यामध्ये खताचा वापर करत असताना आणि तुमच्या तणनाशकाचा वापर करताना, कीटकनाशकाचा वापर करताना, बुरशीनाशकाचा वापर करताना आपण यामध्ये समजा जैविक खतं त्यांना दिली व जैविकवर आधारित आपण अशा पद्धतीने शेती केली. जसं आमच्या कृषी महाविद्यालयामध्ये आम्ही द्रावक रूपामध्ये मायक्रोन्यूट्रिएंटची निर्मिती करतो आणि हे जे लिक्विड मायक्रोन्यूट्रिएंट आहे याच्या स्प्रेच्या माध्यमातून आपण ज्या क्रॉपला फवारलं तर आपलंच म्हणणं आहे की त्याची गुणवत्ता वाढते, आपला पैसा वाचतो. आणि अशा पद्धतीने आपण हे जे नवयुवक आहे ग्रामीण भागातले यांनी याची निर्मिती करावं, ह्या व्यवसाय करा, अशा प्रकारचं प्रशिक्षण आपलं कॉलेज देते. जसं रायझोबियम आहे, अझोला हे आहे, विविध तत्वज्ञान आहे, विविध प्रकारचे हे आदान आहे. हे आम्ही त्या ठिकाणी शेतकऱ्यांना, नवयुवकांना किंवा ग्रामीण भागाच्या युवकांना यांनी आत्मसात करावं असं सांगतो. आज आमचा कृषी पदवीधर स्वतः आमच्यासारखा तो त्या नवयुवकांना मार्गदर्शन करू शकतो. आज आमच्या कृषी महाविद्यालयाचं एक दत्तक गाव आहे सालाई मेंढा म्हणून. हे फक्त हिंगणा तालुक्यात आहे. त्या ठिकाणी मी अशा प्रकारची सगळी टेक्नॉलॉजी दिली. ते गाव एक प्रकारचं ट्रायबलचं गाव आहे आणि त्या शेतकऱ्यांनी सगळी टेक्नॉलॉजी आत्मसात केली, अंगीकरण केली आणि अशा पद्धतीने त्यांची जी शेती आहे अगदी लाभदायक झालेली आहे. आणि अशा पद्धतीने त्यांनी शेतीचं विपणन करून, आपल्या मालाचं विपणन नागपूरला करून अधिक नफा मिळवला आहे. की एक डोंगराच्या माथीमध्ये नागपूरपासून दूर, तिथं दळणवळणाच्या सोयी फार कमी आहे, अशा ठिकाणचं एक मॉडेल विलेजच्या माध्यमातून आपण दुग्ध विकास केलेला आहे, पिकाचं उत्पादन केलेलं आहे, भाजीपाला जो एक गुणवत्तापूर्वक आहे त्याला भाव जास्त भेट आहे. आणि याच्यामध्ये त्यांनी कमीत कमी आम्ही कृषी महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी, वैज्ञानिकांनी सांगितल्यानुसार तिथं किती विकास झालेला आहे अशा प्रकारचं एक मॉडेल केलेलं आहे. तर या अंतर्गत आम्ही असं म्हणतो की बाकीच्या सभोवतालच्या खेड्यांनी आम्ही अशा पद्धतीने याचं समजा यशोगाथा मॉडेल्स आणि दिलेलं आदान आलेलं उत्पन्न सांगितलं, त्या खेड्यामध्ये असाच प्रकारचा फायदा होऊ शकतो. या ठिकाणी संवाद कौशल्य अत्यंत महत्त्वाचं आहे. आम्ही या ठिकाणी यश प्राप्त केलेलं आहे. आम्ही या शेतामध्ये जास्त निर्मिती केलेली आहे. आम्ही या शेतामध्ये या पिकांचं जास्त उत्पादन केलेलं आहे. कशामुळे केलं, काय केलं हे दुसऱ्या शेतकऱ्यांना सांगितलं. मौखिक प्रकारचा हा संवाद साधलेला आहे आणि शेतकरी ऐकतात. ते म्हणतात मी असं केलेलं आहे, पण हे जे इनपुट्स आहे लिक्विड फर्टिलायझर, रायझोबियम हे वापरले, हे मला वापरायचं आहे, कुठं भेटते, काय भेटते, आपण असं सांगितलं, शेतकरी ऐकतात. आता अशा प्रकारे मौखिक संवाद आम्ही त्यांच्याशी साधतो आणि अशा पद्धतीने आम्ही पुन्हा लिखित संवाद पण त्यांच्याशी करतो. आम्ही अनेक प्रकारचं लिखित साहित्य पण वाटतो. अशा पद्धतीने आम्ही आमचं दत्तक गाव विकसित केलं. त्याबरोबर त्याचा परिणाम इतर सगळ्या गावावर झालेला आहे. ते पण गाव विकसित होऊन राहिलं. आम्ही त्या ठिकाणी लिखित साहित्य वाचलं आहे, त्याला आपण लिखित संवाद म्हणतो. त्यामुळे दूरदूरच्या गावापर्यंत याचा चांगल्या पद्धतीने याचा प्रसार आणि होतो आणि अशा पद्धतीने हे पूर्ण एक प्रकारचं चांगला आदर्श शेतकऱ्यावर पडते आणि त्याचं अनुकरण हे सगळ्या ठिकाणी होत असते. हे या ठिकाणी मला तुम्हाला सांगावंशी वाटते. सर, सालाई मेंढाचं खूप छान तुम्ही उदाहरण दिलं, पण त्यासोबतच मला एक प्रश्न असा विचारावासा वाटतो की शेतकऱ्यांच्या हातात आता स्मार्टफोन आहे, ते स्वतः इंडिपेंडेंटली स्वतःला कसं अपग्रेड करू शकतील, यासाठी तुम्ही काय त्यांना संदेश द्याल किंवा काय त्यांना तुम्ही गायडन्स कराल? सालाई मेंढा हे फार आमचं दत्तक गाव आहे. आमचे माननीय कुलगुरू डॉक्टर शरद गट्टाक यांनी हे प्रत्येक सेंटरला, प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक अशा प्रकारचं दत्तगाव घेतला आहे. आणि त्यांनी म्हटलं आहे की या गावामध्ये शेती तितकीशी चांगलं उत्पादन होत नाही, याला आपण कृषी विद्यापीठाचा एक प्रकारचं आपण प्रवेश करून आपण शेतकऱ्यांचा आर्थिक विकास कसा करू शकतो, आर्थिक विकास कसा, त्यांचं कृषी उत्पादन कसं वाढवू शकतो आणि सायंटिस्टच्या मदतीने त्यांचा विकास कसा होतो, या संदर्भाची कल्पना आम्ही त्याच्यात मांडलेली आहे. आम्ही या ठिकाणी पहिलेपासून सगळ्या प्रकारचे कार्यक्रम राबवले, PRA वगैरे हे ते वगैरे. आम्ही प्रत्येक टप्प्यामध्ये जमीन तयार केल्यापासून, आपण ऑर्गॅनिक मॅटर तयार केल्यापासून, पशुसंवर्धनाची केल्यापासून, आर्टिफिशियल इन्सेमिनेशन केल्यापासून हे सगळे प्रकारचे त्यांना आम्ही समजून सांगितले. शेतकऱ्यांशी चांगला संवाद बांधला. आम्ही सगळ्यात पहिले शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला. त्यामुळे आमचं संवाद हे फार चांगलं सुरळीत झालेलं आहे. आणि अगदी बरोबर सर, संवादाची ही प्रक्रिया निरंतर चालणार आहे. जसं आपण सुरुवातीला म्हटलं तशीच आपल्या देखील संवादाची ही प्रक्रिया अशीच सुरू राहणार आहे. पण आता आपल्या कार्यक्रमात वेळ झाली आहे एका लहानशा ब्रेकची. तर मंडळी, भेटूया या छोट्याशा ब्रेकनंतर. तर मंडळी, ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आजच्या कृषी दर्शन या कार्यक्रमात. कृषी क्षेत्रातलं संवाद कौशल्याचं महत्त्व या विषयावर आपण जाणून घेतोय डॉक्टर रवींद्र वाघमारे सरांकडून. सर, आपण आम्हाला सांगत होतात की
युवकांनी, युवा शेतकऱ्यांनी त्यांच्या हातात असलेल्या स्मार्टफोनचा नेमका कसा वापर करायला हवा संवाद कौशल्य विकसित करण्यासाठी. पण अशी काही यशोगाथा एखादी तुमच्या बघण्यात आहे का की शेतकऱ्यांनी उत्तम संवाद कौशल्याचा वापर केला आणि शाश्वत शेती विकसित केली? अशा अनेक प्रकारच्या यशोगाथा कृषी महाविद्यालय आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ यांनी विकसित केलेला आहे. यशोगाथा एक प्रकारचं एक सॅटेलाईट सारखं असते. त्याच्या माध्यमातून इतर शेतकरी त्याचा अनुकरण करून आपला विकास करून घेतात. आता आम्ही समजा एक शेतकरी तयार केला, याचं मी एक अशा यशोगाथा सांगतो की श्रीमान हेमंत वसंतराव शेंद्रे, राहणं सावरगाव, तालुका चिमूर, डिस्ट्रिक्ट चंद्रपूर. हा एक शेतकरी सावरगावला राहतो आणि याचा संपर्क 60 किलोमीटरवर असलेला कृषी विज्ञान केंद्र आणि त्या ठिकाणी असलेलं धान संशोधन केंद्र याच्याशी आलेला आहे. आणि याचा संपर्क आल्यानंतर त्यांनी सगळ्यात पहिले आपल्या धानासंबंधी रोग कीड यासंबंधी समस्या तिथे नेली, त्याचं निराकरण झालं आणि त्याला आत्मविश्वास वाटला की मी या कृषी विज्ञान केंद्र कृषी विद्यापीठाच्या समजा संपर्कात आलो, माझा विकास होतो. नंतर आमच्या कृषी महाविद्यालयामध्ये विद्यापीठामध्ये आम्ही शेतकरी शास्त्रज्ञ मंच आहे. बरं. म्हणजे शेतकरी फार्मर आणि सायंटिस्ट फोरम. शेतकरी महिन्यातून एकदा त्या ठिकाणी मीटिंगला येतात आणि महिन्याभराच्या ज्या काही समस्या आहे, हवामान हे ते वगैरे यासंबंधी ते चर्चा करतात, आपले गहाणे आपले समस्या सांगतात, त्याच्यावर ते योग्य त्याच्यावर उत्तर घेतात, कशा पद्धतीनं आपण याचा सामना करायला पाहिजे. आणि हे केल्यानंतर आता पुढच्या मीटिंगपर्यंत 1 महिना आहे, या महिन्यामध्ये कोणची शेतीची कामं करायची आहे आणि अशा पद्धतीने यामध्ये हवामानाचा काही फरक झाला, त्याला आपण क्लायमेट चेंज म्हणतो, याच्यामध्ये याचा निपटारा कसा करायचा आहे हे त्या ठिकाणी विचारले जाते. आणि अशा प्रकारच्या ज्या समस्या आहे, वसंत शेंद्रे यांनी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आपल्या शेताचं व्यवस्थापन केलेलं आहे. त्यांनी आपल्या शेतामध्ये गुरुढोर पाळलेलं आहे, गाई म्हशी हे ते वगैरे, आणि अशा पद्धतीने ते शेणखत त्यांनी वर्मी कंपोस्ट तयार केलेला आहे. आणि वर्मी कंपोस्ट तयार केल्यानंतर शेतामध्ये त्यांचा 0.82 कर्ब वाढलेला आहे, हे या ठिकाणी आवर्जून सांगायचे वाटते. आणि यांनी ह्या हेमंत शेंद्रे स्वतः आपल्या पुरतं राहिला, तिने असा प्रकार आपण गावामध्ये इतर शेतकऱ्यांना जमा केले, त्या शेतकऱ्यांना सांगितलं, त्यांनी एक प्रकारचा गट तयार केला आणि ही एक प्रकारची सामूहिक भावना तयार केलेली आहे. मी तुम्हाला एकदा पुन्हा सांगतो की आजचा ह्या ग्रामीण समाज एक खेडं हे अल्पभूधारकांनी भरलेलं खेडं आहे. त्यांची किमान धारणशक्ती कमी झाली आहे, त्यांना एक प्रकारचा गट आणि समूह भावनेची आवश्यकता आहे. यामध्ये संवाद कौशल्य अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि हा जो प्रगतीशील शेतकरी आहे, हे जे आमचे यशोगाथा आहे, हे ज्या चांगल्या पद्धतीने इतर शेतकऱ्यांशी संवाद साधतात, त्यांना समजून सांगतात, तेव्हा त्यांच्यामध्ये एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण होतो. आणि आत्मविश्वास निर्माण करून नंतर ते गट स्थापन करतात आणि गट स्थापन करण्यामध्ये जो निर्णय ते स्वतः घेतात, तो निर्णय ते सामूहिकपणे घेत असल्यामुळे त्या निर्णयाला यश निश्चितपणे असते. आणि अशा पद्धतीने शेतीमध्ये जे नवीन नवीन प्रकार आहे, जसं आपण म्हणतो की आर्टिफिशियल इंटेलिजन्स, शेतामध्ये ड्रोनचा वापर, शेतामध्ये द्रावक रूपात मायक्रोन्यूट्रियनचा वापर, शेतामध्ये नॅनो युरियाचा वापर, शेतामध्ये आधुनिक विपणन पद्धती, विपणन करण्याकरता ऑनलाईन प्लॅटफॉर्म, ई-नाम, अशा प्रकारचे दूरची बाजारपेठ. आजची बातमी आहे की तुमच्या शेवगाच्या शेंगा रिटेल मार्केटमध्ये 60 रुपये किलो आहे. मग आपण आपल्या शेवगाच्या शेंगा दूरच्या मार्केटला कसे न्यायचे, या प्रकारचं जे विपणनची जी व्यवस्था आहे, विपणनची व्यवस्था हे सामूहिक भावनेतून होत असते, गटाभावनेत होत असते. आणि ह्या कृषी विभागाचा एक फार महत्त्वाकांक्षी कार्यक्रम आहे, फार्मर्स प्रोड्युसर ऑर्गनायझेशन आणि फार्मर्स प्रोड्युसर कंपनी. याकरता सरकार त्यांना प्रेरित करते की तुम्ही अशा प्रकारचं स्थापन करा. धान्यापासून तुम्ही डायरेक्ट प्रक्रिया करून मूल्यवर्धित प्रोडक्ट बनवू शकतो. भाजीपाल्यापासून मूल्यवर्धित तुम्ही तुमचं एक प्रोडक्ट करू शकतो. त्याचं पॅकिंग चांगलं ब्रँडिंग करून तुम्ही शेतकऱ्यामध्ये नेलं. मी म्हणतो की शेतापासून डायरेक्ट तुमच्या ग्राहकाच्या प्लेटपर्यंत तुमचं हा माल गेला, निश्चितपणे तुमचा नफा वाढेल आणि याचं सगळं संवाद कौशल्य चांगलं होऊ शकते. अगदी बरोबर. शेतापासून डायरेक्ट ग्राहकाच्या प्लेटपर्यंत शाश्वत शेतीचा हा मंत्र संवाद कौशल्याच्या मार्गाने जाणार आहे. यासाठी सरांनी आज केलेलं मार्गदर्शन निश्चितच खूप उपयोगी ठरणार आहे. शास्त्रज्ञ आणि शेतकरी यांच्या संयुक्त प्रयत्नांतूनच, यांच्या संवादातूनच शाश्वत शेतीचा मार्ग प्रशस्त होणार आहे. सर, आज आपण इथे आलात आणि इतकी छान माहिती आम्हाला दिलीत, याबद्दल आमच्या पूर्ण टीमच्या वतीने मी आपले आभार मानते. धन्यवाद.